महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत आहे। उद्धव ठाकरे गट पुन्हा 4 वर्षांनी एकदा फुटीच्या मार्गावर उभा आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे। आपल्यासोबत धाराशिव शहराचे नगरसेवक नगर परिषदेचे सदस्य असलेले काही सदस्य आपल्यासोबत आहेत। त्यांच्या काय भावना आपण जाणून घेऊयात। नाना, ओमराजे पक्ष प्रवेश करणार अशा माध्यमांमध्ये चर्चा आहे, काय भावना आहेत आपल्या? चर्चा तर ऐकलेल्या आहेत, परंतु आमचं प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही। खासदार साहेबांसोबतही झालेला नाही आणि आमदार साहेबांसोबतही झालेला नाही। तुमच्या काय भावना आहेत? त्यांनी पक्ष बदलला नाही, ते शेवटी आमचे नेते आहेत, ते जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य करावं लागेल। पण आजपर्यंत त्याच निष्ठेच्या गोष्टी ओमराजे करत होते आणि त्यांना आज पक्ष बदलाची वेळ येते। ही वेळ काय येते असं वाटतं आपल्याला? नाना निरुत्तर होत आहेत। आम्ही आजपर्यंत निष्ठेच्या गोष्टी केल्या, त्यांनाच आज पक्ष बदलाची वेळ येते। कसं आहे, आपल्या महाराष्ट्राचं राजकारण हे विनिंग पोझिशन म्हणजे निवडणुका जिंकल्याच पाहिजे या मार्गाने चाललंय। विकासाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर थोडं आमचे नेते बघितलं गेलं तर हे बाकीचे शिंदे गट असेल, अगर भाजप असेल, आम्हाला इथं स्थानिकला काही अडचणी येतात, तर त्या अडचणी भविष्यात दूर व्हाव्या, शहराचा विकास व्हावा, जिल्ह्याचा विकास व्हावा, याच्यासाठी ओमदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला नगरसेवकांना मान्य असेल। आम्ही त्यांच्यासोबत कैलासदादांसोबत राहणार। कैलास पाटलाचा आणखीही ठाकरेंसोबत राहणार असं सांगतायत। हो, राहतील ना, कदाचित त्यांचा निर्णय त्यांनी घेतील, योग्यच घेतील कैलासदादा निर्णय। जर ओमराजेंनी पक्ष प्रवेश केला तर आजपर्यंत तुम्ही निष्ठेच्या गोष्टी केल्या, तर कसं जनतेला फेस कसं करणार तुम्ही लोक? नाही, आता ओमदादा पक्ष प्रवेश घेत आहेत ह्या गोष्टी फक्त ऐकल्यात आपण, प्रत्यक्षात आणखीन काय आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही। पण त्यांना त्यांचा जो अनुभव आला असेल सत्तेच्या विरोधात राहून विकास कामांसाठी, कदाचित दादा तिकडे जातील। राहिला विषय निष्ठेचा तर ते त्यांनाच शेवटी कसं आहे बघा, की आपण जे सारखं विचारता एकच प्रश्न की निष्ठेविषयी काय, तर शेवटी लोकप्रतिनिधी हा जो असतो तो जनतेचे कामं करण्यासाठी असतो, आणि जर जनतेचे कामच होत नसतील तर शेवटी त्या निष्ठेला किती दिवस अर्थ राहतो? कारण का शेवटी लोक निष्ठा बघत नाहीत, लोकांचं कामही झालं पाहिजे। त्यामुळं मला वाटत नाही असं की बाबा इतर निष्ठेचा काय विषय येत नाही। शेवटी जनतेचेही विकास कामं झाले पाहिजेत। शेवटी काही गोष्टी इच्छा नसली तरी विकासाच्या धोरणात ला बघून काही निर्णय घ्यावे लागतात राजकारणात। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासासाठी काही निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावे लागतात असं त्यांचं मत आहे। ओमराजेच्या बद्दल आपली काय भूमिका राहणार आहे? ओमराजेंनी जर पक्ष बदलला तर सोबत राहणार आहेत का, कसं आहे? आणखीन तर काही चर्चा झालेली नाही, बघू काय होतं। एकंदरीत विकासाच्या नावाखाली ओमराजे पक्ष प्रवेश करतात असं येथील स्थानिक नगरसेवकांचं मत आहे। येत्या काळात ओमराजे पक्ष प्रवेश करतात का नाही अजूनही संभ्रमावस्था आहे, हे त्या थोड्या दिवसात कळणार आहे। यासोबतच हे नगरसेवक त्यांना साथ देणार आहेत असंही हे उघडपणे बोलत आहेत। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।